आतापर्यंत मायक्रोफोनवरती ऐकलात प्रवीण वंडुस्कर महाराज. मराठी भाषेतला एक भारदस्त आवाज तुम्ही आतापर्यंत ऐकत होतात. सामना आहे यानंतर श्री 11 कुसाईवाडी विपक्ष समृद्धी वॉरियर्स फुपेरे असा रंगणार हा सामना. समृद्धी वॉरियर्सने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथमतः गोलंदाजी करण्याचा निर्णय बॅटिंगसाठी श्री 11 कुसाईवाडी या संघाला आमंत्रित केलेला आहे. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलचं दिमागदार स्वागत मयूर पनाळकर यांच्या बॅटमधून आलाय चौकार. पहिल्याच बॉलचं दिमागदार स्वागत. बॉल सीमारेषच्या पलीकडे 4 धावांसाठी. रोमांच थरार पदलालित्य संघर्ष नाट्य तुंबळ युद्ध आनंदाच्या लाटा पराभवाची ओहोटी अभेद्य फळी भेदणारी विवरचना सांघिक कामगिरीचा कर्तबगार झेंडा मिरवणारा आखाडा स्वराज्य 32 शाळा प्रीमियर लीग पर्व क्रमांक 1. त्याचबरोबर या नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेटमधील नामांकित पंच दत्ता मेहर सर यांचं देखील शुभागमन या स्पर्धेच्या माध्यमातून झाले. त्यांचं देखील मनाच्या अंतकरणापासून सहर्ष असं स्वागत. आज स्वराज्य 32 शिराळा क्रिकेट असोसिएशन आयोजित या प्रीमियर लीगला शुभेच्छा देण्यासाठी दत्ता मेहर सर यांचं देखील आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील मनाच्या अंतकरणापासून सहर्ष असं स्वागत. थँक्यू. धक्का क्रमांक 1 लागलेला आहे. अक्षय माघारी येथील धावचीच्या स्वरूपामध्ये ते रनआउट झालेले आहेत आणि धावसंख्या आहे जिथे 4 धावा 1 गडी बाद. प्रथम बॅटिंग करताना नाणेफेकीचा कौल हारल्यानंतर टीम श्री 11 कुसाईवाडी या संघाची स्थिती आहे. अक्षय माघारी परत आहेत. ताळमेळ फसला आणि 2 फलंदाजांमधलं अंडरस्टँडिंग फसलं आणि फलंदाज रनआउट झाले. आपण जर अलीकडच्या टेस्ट क्रिकेटच्या सामन्याचा उल्लेख जर आपण केला ना तर सरफराज खान हे रनआउट झाले होते, ज्यांनी सुरुवातीच्या पदार्पणाच्या पहिल्या सामन्यामध्ये उल्लेखनीय खेळ केला होता. परंतु ज्यावेळेस त्यांना पदार्पणाची कॅप दिली गेली ना ती अनिल कुंबळे यांनी दिली होती आणि अनिल कुंबळे यांनी म्हटलं की ज्यावेळेस मी देखील पदार्पण केलं होतं ना त्यावेळेस देखील मी रनआउट झालो होतो. म्हणजे मी जी कॅप प्रदान करत होतो ना त्यावेळेस मी कॅप प्रदान केली, परंतु त्याबरोबर माझं नशीब देखील मी त्यांना प्रदान केलं. आणि सरफराज खान हे पहिल्या सामन्यामध्ये चांगली बॅटिंग करत असताना ते धावचीच्या स्वरूपामध्ये रनआउट झाले. आणि याही सामन्यामध्ये जर आपण पाहिलं ना तर अक्षय रनआउटच्या स्वरूपामध्ये माघारी येत आहेत आणि ओव्हर नंबर 1 मध्ये अमर आहेत, ज्यांचा पहिला बॉल थोडासा महागडा होता. त्यानंतर कमबॅक करणारा बॉल त्यांनी टाकला आणि त्या बॉलवरती संघाला सुयश मिळाले. चला घाई करा बॅटिंगसाठी क्रमांक 3 वरती आता संकेत मैदानाच्या आतमध्ये प्रविष्ट होत आहेत. बॅटिंगसाठी तुम्ही पाहत आहात स्वराज्य 32 शाळा प्रीमियर लीग पर्व क्रमांक 1 चा हा दैदिप्यमान थरार. मैदानाची सजावट फार चांगली आहे. त्याचबरोबर पहा बॅटिंग टीमला 2 धावांची पेनल्टी लागणार आहे. आयोजन समितीची सूचना आलेली आहे. संरक्षण गार्ड तुम्ही मैदानाच्या आतमध्ये बदलू शकत नाही असा हा प्रीमियर लीगचा नियम आहे आणि फलंदाज संकेत यांनी ते गार्ड तिकडे जाऊन परिधान केलेलं आहे. त्यासाठी संरक्षण गार्ड जे बदललंय त्यासाठी 2 धावांची पेनल्टी आहे, याची नोंद आपण घ्या. आणि सकाळपासून आपण 4 ते 5 वेळा या नियमाची घोषणा केलेली आहे. खेळाडूंपर्यंत हा नियम आपण पोहोचवलेला आहे आणि तुम्ही या प्रकारच्या चुका करू नका ही आम्ही आशा बाळगतो. इथून पुढे बॅट्समन संकेत तयार. बॅटिंगसाठी क्रमांक 3 वरती गोलंदाज अमर तयार. पहिलं षटक आहे पॉवर प्लेचं. राईट आर्म ओव्हर द विकेट. उजव्या स्टिचच्या बाहेरचा बॉल वेगाने बॉल यष्टिरक्षकाच्या दिशेने गेला आणि आला तो डॉट बॉल. या बॉलच्या पाठीमागे कोणतीही धाव नाहीये. पहिल्या बॉलवरती एक चौकार खर्च केला होता, परंतु त्यानंतर केलेली अमर यांनी गोलंदाजी जर आपण पाहिली ना तर फार बहरदार आहे. कमबॅक चांगलं केलं, वैविध्यता दाखवली, गोलंदाजीमध्ये असणारी भिन्नता दाखवली आणि मोठ्या फटक्यांपासून फलंदाजांना वंचित ठेवलं आणि त्याचबरोबर टाकलेला आहे तो डॉट बॉल. संकेत मधल्या फळीमध्ये चांगली बॅटिंग करू शकतात, डावकुरे आहेत. खोलवर पद्धतीचा हा बॉल, यॉर्करचा वापर, नॉन स्ट्रायकर एंडला आणखीन एक फलंदाज माघारी जाईल. खराब अंडरस्टँडिंग, ताळमेळ बिघडलेला आहे दोन फलंदाजांमध्ये आणि फलंदाज संकेत देखील माघारी. अंडरस्टँडिंग किती महत्वाची आहे. ताळमेळ बिघडला, दुसऱ्यांदा असं घडलं की आणखीन एक फलंदाज धावचीच्या स्वरूपामध्ये रनआउट झालेला आहे आणि यावेळेला शिकार झाले संकेत, त्यांना माघारी जावं लागले. म्हणजे ताळमेळ याच्याबद्दल जर आपण चर्चा केली ना की अंडरस्टँडिंग, एखादं नातं असो किंवा पार्टनरशिप असो, जर अंडरस्टँडिंग नसेल ना तर ती पार्टनरशिप शेवटपर्यंत जात नाही आणि एखाद्या नात्यामध्ये जर ताळमेळ नसेल ना
तर ते नातं शेवटपर्यंत जात नाही. त्यामुळे अंडरस्टँडिंग हा फार महत्त्वाचा घटक आहे क्रिकेटमध्ये आणि जीवनामध्ये. त्याचा अभाव स्पष्ट जाणवला आणि 2 फलंदाज इथे रनआउटच्या स्वरूपामध्ये धावचीत झाले, त्यांना यावं लागलं माघारी. आता क्रमांक 4 वरती बॅटिंगसाठी सुभाष आलेले आहेत. क्रमांक 4 वरती बॅटिंग करतील. जमेची बाजू कोणती आहे तर मयूर पन्हाळकर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आहेत. इथे पहा 3 यष्ट्यांच्या समोर पकडण्याचा प्रयत्न, बैठक खेळण्याचा प्रयत्न, स्लॉग स्वीप खेळण्याचा प्रयत्नांना यश नाहीये. डॉट बॉल येतोय. आमर यांची काय गोलंदाजी आहे यार, गोलंदाजीमध्ये असणारी भेदकता. टाकलेले आगीचे गोळे. सुरुवातीला मयूर पन्हाळकर यांनी आक्रमण केलं होतं, परंतु ते आक्रमण आता शांत केलेलं आहे अमर यांनी. फलंदाजांना ताकास्तूर लावू दिला नाही. फलंदाजांचे डावपेच उधळवलेले आहेत, परंतु स्ट्रायकर एंडला मयूर पन्हाळकर. खोलवर टप्प्याचा बॉल सन्मान दिलेला आहे. एक चांगलं क्रिकेट आहे. मयूर पन्हाळकर यांनी आपल्या बॅटवरती संयम ठेवला आणि बॉल येऊ दिला. त्यानंतर बॅटचा चेहरा बॉलला दाखवला. एक सिंगल धाव पूर्ण केली. एका षटकाचा खेळ संपला. एका षटका अखेरीस प्रथम बॅटिंग करताना टीम श्री 11 कुसाईवाडीने बनवलेले आहेत. 5 धावा 2 गडी बाद ही सध्याची आहे स्थिती. ऐकूया तोपर्यंत एक चांगलं मधुर संगीत. कडे आपण वळूया. आजचा दिवस जर आपण पाहिला ना तर या प्रीमियर लीगचा पहिला दिवस आहे आणि या पहिल्या दिवशी ही क्रीडा स्पर्धा प्रेक्षकांची मनं जिंकते, खेळाडूंची मनं जिंकते. एक चांगलं आयोजन, मैदानाची सजावट चांगली आहे. 360 अंशाचं हे मैदान, हे क्रीडानगरी या स्पर्धेला लाभलेली आहे. प्रगल्भ असं व्यासपीठ, मान्यवरांची रेलचेल, tenniscricket.in माध्यमातून लाईव्ह प्रसारण, डीजेची सुरेल साथ, एक चांगलं स्कोरिंग, प्रेझेंटेशन बॉक्स वेगळा, प्रत्येक मॅचला सामनावीर पुरस्कार. फटका जबरदस्त आहे. क्षेत्ररक्षक तिथे आहेत, बनतील प्रेक्षक. त्यांच्या डोक्यावरतून बॉल देईल दर्शक. बॉल सरळ सीमारेषेच्या पलीकडे मोठ्या दिलेरीने खेळलेला फटका. 4 धावा. खेळण्याचा प्रयत्न कार्पेटचा आहे. क्षेत्ररक्षक येतील. एक सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे पूर्ण होईल. धावसंख्येमध्ये होईल बदल. मयूर पन्हाळकर यांचा प्रयत्न आहे की धावसंख्येची गती वाढवायची आहे. ओव्हर नंबर 2 साठी संदीप गायकवाड आहेत, जे फुपेरेचे आहेत, आणि स्ट्रायकर एंडला फलंदाज सुभाष आहेत. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट बॉल सोडून दिलाय. पंच वळतील, सांगतील दिशा खराब आहे, अतिरिक्त धाबेमध्ये भर पडेल. आपण चर्चा करतोय ना की एका बाजूला मयूर पन्हाळकर, दुसऱ्या बाजूला सुभाष, एका बाजूला संदीप गायकवाड, असा रंगलेला हा सामना. षटक क्रमांक 2 तुम्ही अनुभवत आहात. पॉवर प्लेचं षटक जर तुम्ही पाहिलं ना तर पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये अवघ्या 5 धावा मिळाल्या होत्या टीम श्री 11 कुसाईवाडीला. पॉवर प्ले नावाचा कन्सेप्ट, याच्याबद्दल आपण चर्चा निश्चित करूया. खोलवर पद्धतीचा बॉल, ओव्हर द बॉलर हेड, समोरच्या बाजूला खेळलेला स्ट्रोक, एक सिंगल धाव मिळेल. आपण पॉवर प्लेच्या षटकांबद्दल चर्चा करतोय. 1980 नंतर बदललेलं खेळाचं स्वरूप आपण पाहिलं की पॉवर प्ले नावाचा कन्सेप्ट आला. क्रिकेटला एक चांगलं ग्लॅमर आलं आणि त्याचंच अवलंबन टेनिस बॉल क्रिकेटने केलं. मयूर पन्हाळकर अलीकडे ज्यांच्या नावावरती शतकाची खेळी आहे, नवी मुंबईच्या क्रीडानगरीमध्ये खेळताना गर्जना 11 कडून त्यांनी शतकवीर खेळी केली होती आणि ते पहिले फलंदाज बनले या नवी मुंबई क्रीडा नगरीमधले की ज्यांनी शतक ठोकलं होतं. आता तेच माघारी चाललेले आहेत. मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नामध्ये लांबी कमी पडली आणि पकडलाय झेल, होतंय विकेटचं पतन. फलंदाज मयूर पन्हाळकर, कुसाईवाडी माघारी. माघारी गेलेले आहेत.
असं वाटलं होतं की निश्चित आज मयूर पन्हाळकर या सामन्यामध्ये चांगला खेळ करतील, कारण झटपट 2 फलंदाज श्री 11 कुसाईवाडीने गमावले होते आणि मयूर पन्हाळकर यांचा खेळ बहरत असतानाच त्यांना संदीप गायकवाड यांनी माघारी पाठवलेला आहे. एक चांगला झेल लॉंगॉपला पकडला, लॉंगॉपला क्लिअर करू शकले नाहीत. खोलवर टप्प्याचा बॉल, टप्पा पडल्यानंतर हा बॉल यष्टिरक्षकाच्या हातामध्ये स्थिरावतोय, डॉट बॉल येतोय. संदीप गायकवाड यांनी प्रभावित केलेला आहे. सुरुवातीचे काही बॉल जर आपण पाहिले ना तर महागडे होते, परंतु काही बॉल नकारात्मक असतानाही चांगली गोलंदाजी त्यांनी या षटकामध्ये केलेली आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, लॉंग ऑनला खेळाडू, डाऊन दी बॉल, विकेटचं पतन. आणखीन एक धक्का, टीम श्री 11 कुसाई वाडीला एका पाठोपाठ एक फलंदाज कोसळत आहेत. मैत्रीच्या आधारित तुम्ही संगीत ऐकलं. क्रिकेटने मैत्रीचे संबंध घट्ट केलेले आहेत, जिव्हाळ्याचे केलेले आहेत. विविध गावातील खेळाडू प्रीमियर लीग हा कन्सेप्ट आपण पाहतो ना, की प्रीमियर लीग कन्सेप्टमुळे काय होतं की विविध गावातील खेळाडू एका संघामध्ये असतात आणि या खेळाडूंमध्ये मैत्रीचे संबंध हे घट्ट होतात, जिव्हाळ्याचे होतात. या पाठीमागचा प्रयत्न आहे स्वराज्य 32 वेळा प्रीमियर लीग पर्व क्रमांक 1चा. कधी आपण म्हणतो ना की मैत्रीचा गंध आणि निसर्गाचा रंग कधी चांगला आहे. म्हणजे रक्ताच्या पलीकडचं नातं म्हणजे मैत्री, आणि क्रिकेटने हे रक्ताच्या पलीकडचं नातं जपलेलं आहे. अनेक विविध खेळाडूंमध्ये एक चांगली घट्ट मैत्री आहे आणि यामुळे काय होतं ना की मैत्रीमुळे सुख दुःखांमध्ये हे सर्व मंडळी तुमच्या सहभागी असतात. या क्रिकेटने या गोष्टी आपल्याला दिलेल्या आहेत आणि त्या आपण जपत आहोत. हे फार महत्त्वाचं आहे. ओव्हर नंबर आता 3 साठी प्रणय यांच्या नावी षटक क्रमांक 3 आहे. बॅट्समन तयार. जोरकस खेळण्याचा प्रयत्नांना यश नाहीये. डॉट बॉल येतोय, जिथे समृद्धी वॉरियर्सने चांगला खेळ केलेला आहे. सुरुवात चांगली करून देखील धावसंख्येची गती कमी आहे. श्री 11 कुसाईवाडीची धावसंख्या आहे 12. तब्बल 1 बॉलचा खेळ समाप्त होतोय तिसऱ्या षटकातला, जिथे प्रणय यांनी हा बॉल हाताळलाय. आणखीन एका विकेटचं पतन, सुभाष माघारी. अर्धा संघ आता गारद केलेला आहे समृद्धी वॉरियर्सने श्री 11 कुसाईवाडीचा. आणखीन एक फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी येत आहेत. अर्धा संघ आता गारज झालेला आहे. मधल्या फळीतले फलंदाज बॅटिंगसाठी आलेले आहेत. डाव सावरावं लागेल. ज्या कठीण परिस्थितीमध्ये फलंदाज बॅटिंगसाठी आलेले आहेत, परिस्थिती अनुकूल नाहीये, परंतु या गंभीर परिस्थितीमध्ये खंबीर खेळ फलंदाजांना करावा लागेल. जीवनात आणि क्रिकेटमध्ये नेहमी हेच सांगत जा स्वतःला की ही परिस्थिती माझा शेवट नाहीये, त्यामुळे चालत राहणं फार महत्त्वाचं आहे. क्योंकि रुका हुआ पाणी भी खराब आहे. त्यामुळे चालत राहणं फार महत्त्वाचं आहे. फलंदाजांना बॉलर तयार. प्रणय यावेळेला जोरकस मारण्याचा प्रयत्न आहे, प्रयत्नांना यश नाही. डॉट बॉल येतोय. प्रयत्नांची पराकाष्ठा फलंदाजांची सुरू आहे. धावांची भूक फलंदाजांना ठेवावी लागेल, कारण धावा असतील ना त्याच वेळेस दुसऱ्या सत्रामध्ये किंबहुना दुसऱ्या डाबामध्ये गोलंदाजांना काहीतरी करण्याची संधी या सामन्यामध्ये असेल. आपटलेला बॉल वळवण्याचा प्रयत्न, पुन्हा सेम प्रयत्न, पंचांनी बोर्ड उचललाय. फलंदाज आउट. आणखीन एक फलंदाज कोसळलाय. विकेटचं पतन होतंय. धावसंख्येसाठी झगडावं लागतंय.
आपण चर्चा केली की धावांचं प्रलोभन ठेवावं लागेल बॅटिंग करताना श्री 11 कुसाईवाडीला, ज्या पाठोपाठ एका पाठोपाठ एक धक्के लागत आहेत. कुठेतरी ही विकेटची पतझड प्रथमतः थांबवावी लागेल टीम श्री 11 कुसाईवाडीला आणि एखादी छोटीशी पार्टनरशिप उभी करावी लागेल. धावसंख्या आहे धावफलकावरती 4 बॉलच्या समाप्तीनंतर 12 धावा तब्बल 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये प्रथम बॅटिंग करताना टीम श्री 11 कुसाईवाडी. त्याचबरोबर अक्षय चव्हाण आणि SP यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती या. आपल्याला हा कॉल आहे. 8व्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न पंचांनी कळवले, नकारात्मक दिशा खराब, येतोय तो व्हाईट बॉल. पण नशा करायची असेल ना तर ती कष्टाची करा, रोग झाला ना तर तो यशाचा होईल. इकडेही फलंदाजांना प्रामाणिक कष्ट घ्यावे लागतील. कष्ट जर प्रामाणिक असतील ना तर यशाला पर्याय उरत नाही. बॅकफुटवरती गेलेत, पंच केलेला आहे, क्षेत्ररक्षक येतील, बॉलचा पाठमोरा करतील. धावसंख्येमध्ये होईल का बदल? हो, होतोय. फार वेळानंतर बॅटच्या साह्याने एक धाव मिळालेली आहे. धावसंख्या पुढे सरसावेल जाऊन पोहोचलेली आहे. 14 धावा धावफलकावरती आहेत. परंतु मित्रांनो, आयोजन समितीने घेतलेली मेहनत जर तुम्ही पाहिली ना तर प्रचंड आहे. अनेक दिवस आयोजन समिती झगडत आहे या स्पर्धेला यशस्वी करण्यासाठी आणि आज पहा आपल्या समोर सादर केलेला स्वराज्य 32 शाळा प्रीमियर लीगचा हा थरार आहे. एखाद्या आयोजकांना ज्यावेळेस असं यश मिळतं ना त्यावेळेस त्यांचं मन भरून येतं. परंतु यावेळेला पहा जबरदस्त टोला, क्रिकेटचं मादक सौंदर्य फेकून दिलाय ताकदीच्या जोरावरती सीमारेषेच्या पलीकडे. बुलंदी पॉवरफुल मोठा ब्लास्ट षटकार. फटका आलेला आहे. फलंदाज मात्र गोलंदाजच्या मनाला जाऊन टोचला. फलंदाज कसला, प्रेक्षकांच्या मनामध्ये घर करून बसला. या प्रकारचा फटका तुम्हाला पाहायला मिळाला. तडाखा जोरात होता आणि बॉल फेकून दिला ताकदीच्या जोरावरती सरळ 6 धावेसाठी. संघ अडचणीमध्ये असताना धावसंख्येमध्ये फेरबदल करणारा षटकार आलाय. धावसंख्येमध्ये होतोय फेरबदल. धावसंख्या उंचावते आणि जाऊन पोहोचलेली आहे. 20 धावा तब्बल 5 गडी बाद. 3 षटकांचा खेळ संपलेला आहे. उर्वरित 2 षटकांचा खेळ शिल्लक आहे. आपण चर्चा करतोय ना की आयोजन समितीने घेतलेली मेहनत आणि त्या मेहनतीचं फळ पहिल्याच दिवशी मिळत आहे. ज्यावेळेस आपण एखादं आयोजन करतो आणि त्या आयोजनाचं फळ आपल्याला मिळतं ना त्यावेळेस आपला ऊर भरून येतो. आपण एका चांगल्या आयोजनासाठी, येणाऱ्या पुढील मोठ्या आयोजनासाठी आपण तयार होत असतो आणि यासाठी आपण आयोजकांना शुभेच्छा देखील देऊया. पहिल्याच वर्षी मन जिंकणारं आयोजन आपण पाहत आहोत. मैदानाची सजावट चांगली आहे. प्रगल्भ असा व्यासपीठ, मान्यवरांची रेलचेल, तुतारीच्या निनादामध्ये प्रत्येक पाहुण्याचं स्वागत. पारंपरिक वस्त्र म्हणजे फेटा परिधान करून प्रत्येक पाहुण्याचं आपण स्वागत करत आहोत. डीजेची सुरेल साथ आहे. tenniscricket.inचं लाईव्ह प्रसारण आहे. चांगलं स्कोरिंग आहे. समालोचकांची मांदी याळी आहे. प्रत्येक मॅचला सामनावीर पुरस्कार आहे. असं विश्लेषण आपण करूया या प्रीमियर लीगचं. ओव्हर नंबर 4 साठी बाळकृष्ण यांच्या हाती बॉल आहे. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट, ओव्हर द बॉलर हेड. समोरच्या बाजूला खेळलेला स्ट्रोक. क्षेत्ररक्षक येतील. दुसरीचा प्रयत्न. धावा फार महत्वाच्या आहेत. धावांचं प्रलोभन हे ठेवावंच लागेल श्री 11 कुसाईवाडीला. विजयाचा घाट पार करायचा आहे. किंबहुना संघावरती अपयशाचे जर काळे ढग आणायचे नसतील तर चांगला खेळ करावा लागेल. दोन्ही संघ झगडतायत. एक संघ धावा वाचवण्यासाठी तर एक संघ धावा बनवण्यासाठी. या प्रकारचं आपण विश्लेषण करूया. बॉलर पुन्हा तयार. बाळकृष्ण पाटील. मंकडिंग करण्याचा प्रयत्न आणि पंचांनी बोर्ड उचललाय. फलंदाज धावचीच्या स्वरूपामध्ये रनआउट. मंकडिंग केलंय. निश्चित मंकडिंगचा इतिहास जर आपण पाहिला ना तर याच्याबद्दल आपण चर्चा करूया. विनू मांकड ज्यांचं आडनाव आहे ना मांकड, ह्या विकेटला दिलेलं आहे. मांकड हे आडनाव या विकेटला का दिलं गेलं तर विल ब्राऊन हे नॉन स्ट्रायकर एंडला होते आणि विनू मांकड हे गोलंदाजी करत होते आणि विनू मांकड यांनी त्यांना 4 वेळा तंबी दिली विल ब्राऊन यांना. परंतु विल ब्राऊन ऐकायला तयार नव्हते आणि 5व्यांदाही विल ब्राऊन यांनी क्रीज सोडलं आणि विनू मांकड यांनी बॉल स्टंपला लावला आणि पंचांनी बोर्ड उचललं आणि
विल ब्राऊन यांना आऊट दिलं गेलं. तिथून पुढे एक प्रघात पडला. या प्रकारच्या विकेट त्यांच्या आडनावाने ओळखू लागल्या. त्यांचं आडनाव या विकेटला देऊ केलं. विनू मांकड कोण होते तर भारतीय टीमचे एक ऑलराऊंडर खेळाडू होते. त्यांचं आडनाव या विकेटला देऊ केलं आणि त्यानंतर आपण या विकेटचा उल्लेख मांकडिंग म्हणून करतो. हे विनू मांकड यांचं आडनाव आहे आणि त्याचे शिकार झाले फलंदाज. हा मांकडिंगचा इतिहास आहे. बॉलर तयार. स्विच हिटचा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु यावेळेला यश नाहीये. या अगोदर यश मिळालं होतं, परंतु या अगोदर मांकडिंगचा प्रकार आपण पाहिला. आता बॅटिंगसाठी सर्जेराव आलेले आहेत. म्हणजे एखादा बॉल टाकण्या अगोदर नॉन स्ट्रायकर एंडचा फलंदाज क्रीज सोडत नाही. बॉल लावतानाही प्रकार आहे. तुम्हाला बॉल अंडरम गोलंदाजी कशी तुम्ही करताना त्या प्रकारेच तुम्हाला बॉल लावावा लागतो. म्हणजे काही गोष्टी आहेत. खोल टप्प्याचा बॉल क्षेत्ररक्षक आहेत. अडवण्याचा प्रयत्न केला जाईल. ताळमेळ बिघडलाय. आणखीन एका फलंदाजाला रनआउट करण्याची संधी होती, परंतु आज नशीब बलवत्तर आहे. बालंबाल बचावलेले आहेत. अन्यथा डक मध्ये जो प्रकार आहे ना की एकही बॉल न खेळताना फलंदाज रनआउट होतो ना, तो प्रकार इथे पाहायला मिळाला असता, परंतु फलंदाज इकडे बालंबाल बचावलेले आहेत. डक मध्ये जर आपण चर्चा केली तर 8 डकचे प्रकार आहेत. धावसंख्येबद्दल आपण चर्चा करूया. 23 धावा धावफलकावरती आहेत आणि येणाऱ्या कालावधीमध्ये आपण डक बद्दल चर्चा करूया. जिथे फलंदाज नॉन स्ट्रायकर एंडला सर्जेराव होते. बॉल हवेत आहे. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली. आणखीन एका विकेटचं पतन. फलंदाज बाद. टीम श्री 11 कुसाईवाडीला आणखीन एक मोठा धक्का. फलंदाज रवी माघारी. आपण चर्चा केली की डक बद्दल आणि डायमंड डकचे शिकार होऊ शकले असे सर्जेराव, परंतु ते बालंबाल बचावले. एखादा फलंदाज एकही बॉल न खेळता तो आउट होतो ना तर त्याला आपण डायमंड डक म्हणतो, परंतु कुठेतरी हा धोका टळला. शेवटचा बॉल आहे आणि बॅटिंगसाठी फलंदाज तयार. आपण संपूर्ण 8 प्रकाराबद्दल चर्चा करूया. बॉल येऊ दिला, सन्मान दिलेला आहे. फ्लिकचा फटका खेळण्याचा प्रयत्न. रनआउटची संधी आहे का, परंतु एकही धाव शेवटच्या बॉलवरती श्री 11 कुसाईवाडीला मिळणार नाही. प्रथम बॅटिंग करताना श्री 11 कुसाईवाडीने बनवलेले आहेत 23 धावा आणि अंतिम षटकाचा खेळ अजूनही शिल्लक आहे. जिथे आपण प्रथम बॅटिंग करताना चर्चा केली की 4 षटका अखेरीस 23 धावा, परंतु आपण डक बद्दल चर्चा करत आहोत. जिथे डक मध्ये प्रकार येतात गोल्डन डक, सिल्वर डक, ब्रॉन्झ डक, डायमंड डक, रॉयल डक, लाफिंग डक आणि पेअर डक आणि किंग पेअर डक असे 8 प्रकार डकचे आहेत. याच्यामध्ये विश्लेषण भरपूर आहे, त्याची आपण चर्चा करूया. कशा प्रकारे फलंदाज आउट झाला तर त्याला त्या प्रकारचा डक म्हणून आपण संबोधित करतो. एक काळ होता क्रिकेटमध्ये, तुम्ही जर टेलिव्हिजन वरती पाहिला असेल ना, एखादा फलंदाज आउट झाला तर एक बदक यायचा आणि तिथून पुढे पडलेला एक प्रघात आहे डक. आणि एखादा फलंदाज स्टंपिंग क्लीन बॉल झाला ना तर ते स्टंप उडताना आपल्याला बघायला मिळायचे. बॉल एस्टनचा वेध घेताना दाखवायला यायचे. तिथून एक डग यायचा. म्हणजे असे विविध प्रकार होते टेलिव्हिजनवरती, ते आपण पाहत आलो. तिथून पुढे आपण पाहिलं की डगचे विविध प्रकार आहेत. ओव्हर नंबर 5 साठी गणेश आलेले आहेत. जोरकस फटका मारण्याचा प्रयत्नांना यश नाहीये. डॉट बॉल येईल. जिथे आपण चर्चा केली ना की एकही बॉल न खेळता आतापर्यंत जे फलंदाज माघारी गेलेत ना, त्याच्यामध्ये अक्षय यांचं नाव घ्यावं लागेल, ज्यांनी एकही बॉल खेळला नाही आणि ते डायमंड डकचे शिकार झाले. त्यानंतर बॅटिंग करताना जर आपण पाहिलं ना, संकेतनं पण नाही खेळला ना, संकेत देखील डायमंड डकचा शिकार झाले. ते देखील एकही बॉल खेळू शकले नव्हते. एक बॉल त्यांनी खेळला होता आणि त्या बॉलच्या पाठीमागे ते रनआउट झाले होते. म्हणजे पहिला बॉल खेळताना ते रनआउट झाले होते. त्यांच्याबद्दल आपण चर्चा करूया. म्हणजे गोल्डन डकचे शिकार ते झाले होते. धावसंख्या पुढे सरसावते. 25 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक 5 चा थरार आहे. फलंदाजांमध्ये क्षमता आहे. स्वतःमध्ये असणाऱ्या क्षमतेचा योग्य वेळी शोध लागणे तितकंच महत्त्वाचं आहे आणि त्याचा शोध घ्यावा लागेल. फलंदाजांना क्षमता आहे, स्वतःला सिद्ध करावं लागेल.
वळवण्याचा प्रयत्न, ताकदीचा वापर आहे. क्षेत्ररक्षक बॉलच्या दिशेने धावत आहेत. संरक्षण दिलं जाईल बॉलला. झेल निसटलेला आहे. त्यानंतर बॉलची फेकी केली जाईल आणि याही बॉलच्या पाठीमागे मिळतील धावा. त्या 2 धावा नवसंजीवनी धावफलकाला देणाऱ्या या धावा आहे. धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 27 धावा धावफलकावरती. पण अपयशाच्या कठीण खडकाखालीच यशाच्या पाऱ्याचा झरा वाहतो, तो तुम्हाला शोधावा लागेल. उर्वरित 3 बॉल आक्रमण, मोठ्या फटक्यांचं धाडस फलंदाजांना करावं लागेल. बॉलर तयार, अन्यथा दुसऱ्या सत्रामध्ये गोलंदाजीचा कस लागेल, परंतु मिळेल तो नशिबाचा चौकार. मिळालेला चौकार, वाढलेले धावफलक, या गोष्टी लाभदायक आहेत श्री 11 कुसाईवाडीसाठी. धावा कशाही येऊत, परंतु श्री 11 साठी धावा येणं फार महत्वाचं आहे. बॅट्समन तयार, अभिजित बॅटिंगसाठी तयार होत आहेत. बॉलर तयार. उजव्या स्टीच्या बाहेरचा बॉल, आक्रमक फटका खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आहे डीपला अडवण्याचा प्रयत्न चांगला झालाय, परंतु 2 धावा घेण्यापासून फलंदाजांना रोखू शकत नाहीयेत. या षटकामध्ये जर आपण प्रखरतेने पाहिले ना तर एक चौकार आलेला आहे आणि प्रत्येक बॉलच्या पाठीमागे दुहेरी धाव आलेली आहे. जर पहिला बॉल जर आपण वगळला ना तर बाकीच्या बॉलवरती 2-2 धावा फलंदाजांनी धावून काढलेल्या आहेत. म्हणजे धावगती वाढवण्याचा प्रयत्न, जोरकस मारण्याचा प्रयत्न, लॉंग ऑनला बॉल सीमारेषेच्या पलीकडे, हवाई फायर, येतोय तो षटकार. फटका आहे मोठा, नाही होणार धावांचा तोटा. फलंदाज सर्जेराव यांच्या बॅट मधून येतोय हा षटकार. शेवट गोड केला या डावाचा. त्याचबरोबर मेहर सर यांचा स्नेहपूर्वक सन्मान आपण करूया. नामवंत खेळाडू आणि त्याचबरोबर नामवंत पंच, अनेक स्पर्धा त्यांनी आपल्या स्वराज्य 32 शिराळ्याच्या कव्हर केलेल्या आहेत आणि त्यांची उपस्थिती आपल्याला लाभलेली आहे आणि आपण त्यांचा स्नेहपूर्वक सन्मान स्वराज्य 32 शिराळा प्रीमियर लीगच्या वतीने आपण करत आहोत. मग रायगड प्रीमियर लीग असेल किंवा नवी मुंबईच्या, रायगडच्या, ठाण्याच्या मोठमोठ्या स्पर्धांमध्ये आपण त्यांना ऑफिशियल पंच म्हणून पाहिलेलं आहे आणि किंबहुना सारसोळ्याचं मैदान आपण त्यांचा स्नेहपूर्वक सन्मान मुख्य व्यासपीठावरती करत आहोत. एक खेळाडू म्हणून चांगली ख्याती, एक पंच म्हणून एक चांगली ख्याती, आपण त्यांचा स्नेहपूर्वक सन्मान मुख्य व्यासपीठावरती करत आहोत. धावसंख्या आहे, आपण प्रथमतः धावसंख्या सांगूया. श्री 11 ने प्रथम बॅटिंग करताना 39 बनवलेले आहेत. 2 धावांची पॅनल्टी आहे आणि धावसंख्या जाऊन पोहोचेल ना ती 37 धावा धावफलकावरती. 38 धावांचं लक्ष आहे. टीम समृद्धी वॉरियर्स फुपेरे या टीम समोर, याची नोंद आपण घ्या. सकाळपासून या प्रीमियर लीग मध्ये घडलंय काय त्याची आपण चर्चा करूया. पहिला सामना समर्थ एंटरप्राइजेस मंदूर विपक्ष क्रांतीभूमी बिळाशी, हा सामना जिंकला क्रांतीभूमी बिळाशी या टीमने. त्यानंतर दुसरा सामना शिवरुद्रा फायटर धामवडे विपक्ष श्री 11 कुसाईवाडी, हा सामना जिंकला शिवरुद्रा फायटर्स धामवडे या टीमने. तिसरा सामना झाला स्वर्गीय राजेंद्र स्मृती 11 आराळा विपक्ष आनंदी शिपिंग अँड लॉजिस्टिक चरण, आणि हा सामना जिंकला स्वर्गीय राजेंद्र स्मृती 11 आराळा या टीमने. चौथा सामना झाला समृद्धी वॉरियर्स फुपिरे विपक्ष शंकर दादा मोहिते स्पोर्ट्स, आणि हा सामना जिंकला समृद्धी वॉरियर्स फुपिरे या टीमने. पाचवा सामना झाला श्री विकासांना पाटील स्पोर्ट्स मोहरे विपक्ष समर्थ एंटरप्राइजेस मंदूर, आणि हा सामना जिंकला श्री विकासांना पाटील स्पोर्ट्स मोहरे या टीमने. त्यानंतरचा सामना झाला सामना क्रमांक 6 श्री चिंचेश्वर स्पोर्ट्स मांगरूळ विपक्ष शिवरुद्रा फायटर धामवडे, आणि हा सामना जिंकला शिवरुद्रा फायटर्स धामवडे या टीमने. सातवा सामना क्रांतीभूमी बिळाशी विपक्ष आनंदी शिपिंग अँड लॉजिस्टिक चरण, हा सामना जिंकला क्रांतीभूमी बिळाशी या टीमने. आणि आता अंतिम सामना आहे श्री 11 कुसाईवाडी विपक्ष समृद्धी वॉरियर्स फुपिरे असा रंगणारा हा सामना. आज मात्र पहिला दिवस या स्पर्धेचा आणि
दुसरा डाव जसा संपेल ना तशी आजच्या दिवसाची आपण सांगता होईल, परंतु आयोजन समितीने घेतलेली मेहनत त्याचं कौतुक आपल्याला करावं लागेल. tenniscricket.in यांचं एक चांगलं प्रसारण, आमचे डीजेजी सुरेल साथ आहे, डीजे मास्टर यांचंही कौतुक करावं लागेल. चांगलं स्कोरिंग आहे. ज्या ज्या घटकांनी या स्पर्धेला अनमोल सहकार्य केलेलं आहे, किंबहुना आर्थिक पाठबळ, ही गोष्ट फार महत्त्वाची आहे. सुबक ट्रॉफीज तुम्ही पाहत आहात, किंबहुना या स्पर्धेला आर्थिक पाठबळ ज्या ऑफिशियल स्पॉन्सरनी केलेलं आहे त्यांचं देखील मनपूर्वक आभार मानणं तितकंच महत्त्वाचं आहे. कारण एखादी मोठी स्पर्धा ज्यावेळेस आपण उभी करतो ना त्यावेळेस आर्थिक पाठबळ हा फार महत्त्वाचा घटक आहे आणि यांचे आपण आभार मानूया ज्यांनी ज्यांनी या स्पर्धेला यशस्वी करण्यासाठी मेहनत घेतलेली आहे आणि त्याची पावती पहिल्याच दिवशी आपल्याला मिळत आहे. लहानापासून मोठ्यापर्यंत आपण त्यांचा आजच्या दिवशी आभार मानूया. येणारे 2 दिवस असंच आपण खेळीमेळीच्या वातावरणामध्ये खेळणार आहोत, परंतु पर्व क्रमांक 1 कोणता संघ चॅम्पियन ठरेल आणि कोणता संघ ही आकर्षक ट्रॉफी उचलेल यासाठी ही घोडदौड सुरू आहे. सामना आता पुढील रंगेल. 38 धावा 30 बॉल असं आहे धावसंख्येचं गुणोत्तर. वळूया थेट मैदानाच्या दिशेने आणि पाहूया या सामन्याची रंगत. बॅटिंगसाठी आता प्राचारण केलेलं आहे. पहिलं षटक फार महत्त्वाचं राहील की सुरुवात कशा प्रकारे राहते, कमी धावसंख्येचा हा सामना कशा प्रकारे रंगेल त्यासाठी आपण करूया चर्चा. जाऊया मैदानाच्या दिशेने. उंच भरारी घे तू आकाशी, पेटव पंत्या, उजळू दे वाती, भविष्याचे वेडे जिद्दीचे पंख, स्वप्न उराशी तुझे नाते संघर्षाची, दमण्यातून उसळू दे उत्कर्षाच्या लाटा, सागरा परिशोध तू प्रगतीच्या वाटा, पेटून उठ तू घेऊन स्वप्न उराशी, उंच भरारी घे तू आकाशी, उंच भरारी घे तू आकाशी. क्षेत्ररक्षक आहेत. जीवनामध्ये जर उंच भरारी घ्यायची असेल ना तर संघर्षाची तयारी ठेवावीच लागेल. अनेक संघांनी स्वप्न पाहिलेलं आहे की या प्रीमियर लीग वरती आम्ही चॅम्पियन ट्रॉफीवरती नाव कोरणार आहोत. पहिल्याच बॉलच्या पाठीमागे 2 धावा येत आहेत. षटक क्रमांक 1 मयूर पन्हाळकर कुसाईवाडी आणि बॅटिंगसाठी अमर गायकवाड आणि संदीप गायकवाड ही जोडी आहे. फुपेरे गावची बॅटिंगसाठी तयार होते. बॉलर तयार मयूर पन्हाळकर. वेगाने उसळणारा बॉल यष्टीरक्षकाच्या हातामध्ये स्थिरावू शकला नाही. अप्परकट खेळण्याचा प्रयत्न. अप्परकट एक आठवतो जिथे सचिन तेंडुलकर सरांनी हा फटका शोएब अख्तर विरुद्ध खेळला होता आणि क्रिकेटमध्ये त्यानंतर त्या फटक्याला अप्परकट म्हणून आपण ओळखू लागलो. म्हणजे वेगाने आणि उसळणारे बॉल थर्डमॅनला सचिन तेंडुलकर सरांनी खेळले होते. तोच प्रयत्न इथे केला फलंदाज अमर गायकवाड यांनी. पुढील बॉल मयूर पन्हाळकर. फटका चांगला खेळलाय. सी कॉर्नरला क्षेत्ररक्षक आहेत बॅकअपला. म्हणजे ज्या प्रकारे क्षेत्ररक्षण सजवलेलं आहे ना त्या प्रकारची गोलंदाजी मयूर पन्हाळकर यांची सुरू आहे. परंतु कमी धावसंख्येचा सामना आहे. डॉट बॉल आणि विकेटसाठी जावं लागेल टीम श्री 11 कुसाईवाडीला. एका बाजूला आता संयम ठेवलेला आहे समृद्धी वॉरियरच्या या 2 फलंदाजांनी. डावकुरे फलंदाज तयार होतील. संदीप गायकवाड राईट हँड लेफ्ट हँड कॉम्बिनेशन तुम्हाला अनुभवायला मिळतीये पहिल्या जोडीमध्ये. या स्ट्रॅटर्जीने हा संघ मैदानाच्या आतमध्ये उतरलेला आहे. म्हणजे रणनीत्या फार महत्त्वाचं आहे. नियोजन आणि प्लॅनिंग या गोष्टी जीवनामध्ये आणि क्रिकेटमध्ये तंतोतंत त्याचं नियोजन तुम्हाला करावं लागतं. एक छत्रपती शिवरायांचा काळ जर तुम्ही पाहिला ना जोरकस मारण्याचा प्रयत्न टप्पा पडल्यानंतर वेगाने आणि उसळणारा बॉल यष्टीरक्षकाच्या दिशेने गेला. येतोय तो डॉट बॉल. आपण छत्रपती शिवरायांच्या काळाबद्दल आपण चर्चा करतोय. प्रत्येक युद्धाचं नियोजन आणि प्लॅनिंग कसं असावं ना याचं एक मूर्तिमंत उदाहरण म्हणजे छत्रपती शिवराय. अनेक वेळा केलेला गनिमी काव्याचा वापर म्हणजे रणनीती एखाद्या क्षेत्रामध्ये किती महत्त्वाची आहे. इकडेही चांगली रणनीती आखावी लागेल. बॉलर पुन्हा तयार मयूर पन्हाळकर. षटक क्रमांक 1 हाताळत आहेत. राईट आर्म ओव्हर द विकेट संदीप गायकवाड. डावकुरे फलंदाज तयार. क्षेत्ररक्षक आहेत. कॅच पकडण्याचा प्रयत्न आणि तिकडे यशस्वी होतोय. व्हॉट अ कॅच. चित्त थरारक झेल समोरच्या बाजूला झेपावले आणि हा झेल महत्वाचा पकडलाय. व्हॉट अ कॅच. अप्रतिम लाजवाब सुरेख आउटस्टँडिंग ग्लोरियस नेत्रदीपक झेल पकडलाय. कौतुक त्यांचंही करावं लागेल. समोरच्या बाजूला सूर मारला झेपावले आणि महत्वाची विकेट प्राप्त केली. ऐकूया डीजे मास्टर यांच्या वतीने एक
ज्यांनी चांगल्या संगीताची उदाहरण आपल्यावरती केलेली आहे. ना होंगे दुनिया में रंग तो कैसे लगेगी दुनिया. म्हणजे जीवनामध्ये जर रंग नसतील ना, अनिश्चित हा बॉल पुन्हा एकदा हाताळला जाईल. म्हणजे जीवनात रंगांचं किती महत्त्व आहे ना, आणि जीवनामध्ये संगीताचं किती महत्त्व आहे ते राम डीजे मास्टर यांच्या माध्यमातून अनेक सुमधुर संगीताची उदाहरणं आपल्यावरती झालेली आहे. हर पल में वो खुशी है, हर लम्हे में वो प्यार है, खो दो तो यादें है, दोस्तों जी लो तो जिंदगी है. बॉलर तयार. जोरकस फटका समोरच्या बाजूला 38 सर्कल क्लिअर करणारा फटका. क्षेत्ररक्षक आहेत बॅकअपला. 3 बॉलची फेकी मिळाले ती 1 सिंगल धाव. बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये तुषार आले. धावसंख्या आहे एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 4 धावा. 38 धावांचा पाठलाग करताना समृद्धी वॉरियर्स. एका षटकाचा खेळ संपलेला आहे. म्हणजे मयूर पन्हाळकर यांचं पहिलं षटक हे यशस्वी होतं. ज्यावेळेस टीम समृद्धी वॉरियर्स गोलंदाजी करत होती ना, त्यावेळेस त्यांनी गेलेली गोलंदाजी 5 धावांची होती. परंतु जमेची बाजू कोणती आहे सध्याच्या घडीला, तर टीम समृद्धी वॉरियर्सने 1 गडी गमावलेला आहे आणि टीम श्री 11 कुसाईवाडीने 2 फलंदाज गमावले होते. हा फरक आहे. म्हणजे कुठेतरी आणखीन विकेटसाठी जावं लागेल टीम श्री 11 कुसाईवाडीला. ओव्हर नंबर 2 कडे आपण वळत आहोत. मळायदेवी क्रिकेट स्पोर्टच्या वतीने ज्या क्षेत्ररक्षकाने हा झेल पकडलेला आहे ना, त्यांच्यासाठी 200 रुपयाचं कॅश प्राइज आहे. धन्यवाद, आम्ही आपले आभारी आहोत. क्षेत्ररक्षकाचं केलेलं कौतुक. म्हणजे क्षेत्ररक्षण किती महत्वाचा घटक आहे हे त्या झेलच्या पाठीमागे आपल्याला पाहायला मिळालं. ओव्हर नंबर 2 महेश यांचा पहिलाच बॉल आणि त्या बॉलला बॅटचा चेहरा दाखवला, बॅटचा फेस दाखवला. 1 सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे मिळेल. स्ट्राईक बदललेला आहे. जिथे तुषार बॅटिंग करतायत, वैयक्तिक बॅटिंग करताना तुषार यांनी 2 बॉलच्या पाठीमागे 2, अमर 3 बॉल 3 असं संयमाचा खेळ. महेश ओव्हर नंबर 2 साठी आहेत. पहिला बॉल फार चांगल्या पद्धतीने हाताळलेला आहे. क्षमता आहे, अनुभव देखील त्यांच्या गाठीशी तितकाच मोठा आहे. आज त्या अनुभवाची शिदोरी त्यांना खोलावी लागेल. या महत्त्वाच्या सामन्यामध्ये कमी धावसंख्येचे सामने आपण म्हणतो ना की नेहमी रंगतात, फक्त करावी लागते ती चांगली गोलंदाजी. म्हणजेच मित्रांनो काय सामने का रंगतात, तर विजयाची हमी आणि गॅरंटी देणारा स्कोर क्रिकेटमध्ये तयार नाहीये. फुलटॉस आहे. 1 पाय बाजूला काढला, पाठच्या पायाचा गुडघा खाली टेकवला, बॉल ऑन साईडला खेचला. फलंदाज मात्र गोलंदाजाच्या मनाला जाऊन टोचला. फलंदाज कसला, प्रेक्षकांच्या मनात घर करून बसला. यालाच म्हणतात गुडघा टेक और षटकार देख. बॉल सीमारेषेच्या पलीकडे. फटक्यामध्ये नजाकत होती. नेत्रदीपक फटका प्रेक्षकांच्या मनामध्ये घर करून चाललाय. बॅकफूट वरती गेले, पंच केलाय, गोलंदाजाच्या गतीचा वापर केलाय. आपण अनेकदा म्हणतो ना की शक्तीपेक्षा युक्ती कधी कधी श्रेष्ठ ठरते आणि ते त्याचा प्रत्यय आला. नॉन स्ट्रायकर एंडला बॉलची फेकी. रनआउटची संधी आहे का नाही. महेश यांच्या गोलंदाजीमध्ये असणारा वेग आणि त्या वेगाचा वापर फलंदाज अमर गायकवाड यांनी केला आणि बॉल थर्डमॅनला पाठवला तब्बल 3 धाब्यांसाठी. म्हणजे कधी कधी आपण या अगोदर देखील उल्लेख केला की शक्तीपेक्षा युक्ती बरी आणि तिकडे युक्तीचा वापर केलेला आहे. शक्ती, चेव, ताकद तुम्हाला सर्व गोष्टी इथे दाखवाव्या लागतील. अभी नाही तो कभी नाही. बॉलर तयार. फटका जबरदस्त आहे, वळवलाय, परंतु क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली. विकेटचं पतन. धक्का क्रमांक 2 टीम समृद्धी वॉरियर्सला तुषार माघारी. हे 20 बॉल आणि 20 बॉल मध्ये बनवायचे आहेत 24 धावा असं इक्वेशन शिल्लक आहे. या षटकामध्ये आतापर्यंत 4 बॉलचा खेळ संपलेला आहे आणि बॅटिंग मध्ये आता बाळकृष्ण आलेला आहे, ज्यांनी या अगोदरच्या सामन्यामध्ये अप्रतिम खेळ उभा केला होता.
मधल्या फळीमध्ये संघ अडचणीमध्ये असताना त्यांनी भरदार खेळ करत संघाला चांगल्या स्थितीमध्ये घेऊन गेले होते. परंतु आता धावसंख्येचा करायचा आहे पाठलाग. कशा प्रकारचा करतील खेळ, परंतु इकडे आता मनोबल महेश यांचंही वाढलेलं आहे. विकेट मिळत नव्हती तिथे त्यांनी विकेट मिळवलेली आहे आणि अनुभवातून केलेली सुरुवात जर आपण पाहिली ना तर काही मोठे फटके खर्च केले, परंतु संघाला जी गरज आहे ना ती विकेट मिळवून दिलेली आहे. म्हणजे मागणी तसा पुरवठा तुम्हाला करणं फार महत्वाचं आहे. ही वस्तुस्थिती आहे या सामन्याची. बॅट्समन तयार. बाळकृष्ण पाटील जे डावकुरे आहेत. बॉलर महेश कमबॅक संघासाठी चांगलं केलंय. फुलटॉस बॉल. मिड ऑनला खेळाडू आहेत. रनआउटची संधी असेल का नाही. एक सिंगल धाव्या बॉलच्या पाठीमागे मिळेल. षटक क्रमांक 2 प्रगती पथावरती असताना धावसंख्या आहे धावफलकावरती 15 धावा, तब्बल 2 गडी बाद अशी स्थिती आहे टीम समृद्धी वॉरियर्स या टीमची. उर्वरित शेवटचा बॉल या प्रगती पथावरती आहे आणि स्ट्रायकर एंडला फलंदाज अमर गायकवाड. या विकेटसाठी काय करता येईल का याचा प्रयत्न टीम श्री 11 कुसाईवाडीला करावा लागेल. हीच ती महत्वाची विकेट आहे ज्या विकेटसाठी जाळं विणावं लागेल. शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न, फलंदाजांना प्रभावित करणारा बॉल. पंचांनी दात मागितली होती अमर गायकवाड यांनी, परंतु पंचांनी दात फेटाळली आहे. 2 षटकांचा खेळ इकडे संपला. 2 षटका अखेरीस प्रथम बॅटिंग करताना 15 धावा बनवलेल्या आहेत. 38 धावसंख्येचा पाठलाग करताना येणारे 18 बॉल मध्ये बनवायच्या आहेत 23 धावा. ऐकूया या मधल्या वेळेमध्ये डीजे ओव्हर नंबर 3 साठी आता रवींद्र आलेले आहेत. आपण 15 धावा धावफलकावरती पाहत आहोत आणि 15 आकड्याचं महत्त्व क्रिकेटच्या परिभाषेमध्ये काय सांगितलं तर 15 जून 1909 या दिवशी ICC ची स्थापना झाली. इंटरनॅशनल क्रिकेट काउन्सिलिंग म्हणजे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेची स्थापना झाली. त्याच्या अंतर्गत 106 देश आहेत. ज्या प्रकारे स्वराज्य 32 वेळा क्रिकेट असोसिएशनची स्थापना झाली आणि त्यानंतरची पहिली प्रीमियर लीग आपण अनुभवत आहोत. ICC च्या अंतर्गत वर्ल्ड कप असतो. आपण त्याची चर्चा करूया. अनेक वर्ल्ड कप आयोजित केले ICC ने आणि जिथे आपण चर्चा करतो ना की या संघटना ज्या आहेत आणि त्या संघटनेच्या माध्यमातून उभं राहिलेले क्रिकेट तब्बल पश्चिम महाराष्ट्रातल्या 17 संघटना आहेत या नवी मुंबईच्या क्रीडा नगरीमध्ये. आपण चर्चा त्याच्याबद्दलही करूया. 17 संघटना कोणकोणत्या आहेत, त्याच्यामध्ये असणारी स्वराज्य 32 वेळा क्रिकेट असोसिएशन ही संघटना आहे आणि इथे आणखीन एका विकेटचा ना डॉट बॉल पाहायला मिळतोय. धावसंख्या स्थिर आहे. मॅच मध्ये रंगत आहे. बरंचसं काही शिल्लक आहे. रंगलेले एक तुंबळ युद्ध आपल्याला अनुभवायला मिळत आहे. विकेटचं पतन होतं. आणखीन एक धक्का. फलंदाज बाळकृष्ण पाटील माघारी. नावाप्रमाणे आज या सामन्यामध्ये खेळ करू शकले नाहीयेत. बॅट्समन नेम प्लीज. 16 बॉल आणि बनवायचे आहेत 23. रवी यांनी हा सामना आता बनवलाय. गोलंदाजी करताना एक चांगली गोलंदाजी असणारं मिश्रण त्यांनी दाखवलंय. अंगाला भेदणारा बॉल. रवी यांची चमकदार कामगिरी. अचूकतेवरती त्यांनी भर दिलेला आहे. टप्प्यावरती ताबा चांगला आहे. दिशेवरचं नियंत्रण योग्य आहे. धारदार गोलंदाजीचे वार सुरू आहेत आणि कुठेतरी याचं प्रतिउत्तर आता फलंदाजांना द्यावं लागेल. आपण चर्चा करत आहोत ना की या षटकानंतर आपण चर्चा करूया की पश्चिम महाराष्ट्रामधील जे असोसिएशन आहेत क्रिकेटच्या संघटना आहेत त्याच्याबद्दल आपण चर्चा करूया. पंचांनी कळवलेला आहे डेड बॉल. हा बॉल पुन्हा एकदा हाताळावा लागेल. स्वराज्य 32 वेळा ही क्रिकेट संघटना जर आपण पाहिली ना तर अक्षय भाऊ चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली ही संघटना वाटचाल करत आहे आणि संपूर्ण त्यांच्या
कमिटीच्या नेतृत्वाखाली ही संघटना वाटचाल करत असताना इथे या बॉलच्या पाठीमागे मिळते विकेट. फलंदाज आणखीन एक कोसळलाय. आता मॅच मध्ये दोन्ही संघांना बरोबरीची संधी आहे. टीम समृद्धी वॉरियर्सने आणखीन एक फलंदाज गमावलाय. जयाचा महामेरू बहुत जनांचे आधारू अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी. सकाळपासून जर आपण पाहिलं ना तर छत्रपती शिवराय, साईबाबा, आई एकवीरा यांची गाणी आपण ऐकली आणि मंत्रमुग्ध करून टाकलेलं आहे आपल्याला डीजे मास्टरांनी. मॅचच्या दिशेने जाऊया. मॅच मध्ये एक चांगली रंगत आहे. बॅट्समन तयार. बॅटिंगसाठी विनोद आलेले आहेत. फटका खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहेत. एक सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे मिळेल. जिथे गोलंदाजीचा कस आता लागलेला आहे तर एका बाजूला आता फलंदाजी मधली लखप दाखवावी लागेल. दोन्ही संघांना बरोबरीची परिस्थिती आहे या सामन्यामध्ये. धावसंख्या पुढे जाऊन पोहोचली आहे. 16 धावा धाव फलकावरती आणि येणारे 13 बॉल आणि बनवायचे आहेत 22 धावा. 13-22 क्षेत्ररक्षण मध्ये फेरबदल करण्याचा प्रयत्न सुरू आहे. हो, चर्चा तुम्हाला करावी लागते किंवा विचार तुम्हाला करावा लागतो. एका मिनिटामध्ये आयुष्य बदलू शकत नाही, परंतु 1 मिनिट वेळ घेऊन केलेला विचार तुमचं आयुष्य बदलू शकतो. आणि ते पहा, काही चर्चा करताना एखादा सल्ला चावीसारखाही असू शकतो आणि त्याचा वापर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा फेरबदल केलेला आहे. पॉइंटला खेळाडू आहेत सर्कलमध्ये, मिड ऑफला आहेत, 30 यार्ड सर्कलच्या बाहेर डीप कव्हर, एक्स्ट्रा कव्हरला खेळाडू आहेत, लॉंग ऑनला खेळाडू आहेत, समोरच्या दिशेने सी कॉर्नरला खेळाडू आहेत आणि डीप मिड विकेटला. पायांचा वापर करण्याचा प्रयत्न भिरकावून दिलाय. बॉल सीमारेषेच्या पलीकडे सरळ धावेंसाठी. जिंदगी के उस मोड़ पे खड़ा हूं ना जा जिंदगी हराना चाहती है लेकिन मैं लड़ना चाहता हूं. आलाय षटकार. होईल जिथे या फटक्यामुळे आता येणारे 12 बॉल आणि बनवायचे आहेत 16 धावा. परिंदे को मंजिल मिलेगी फैले वे उसके पंख बोलते हैं. अरे वही लोग रहते अक्सर जमाने में खामोश, दोस्तों जिनके हुनर बोलते हैं. येणारे 12 बॉल 16 धावांची गरज. आपण चर्चा करतोय ना की पश्चिम महाराष्ट्रातून 17 संघटना आहेत, त्याच्याबद्दल आपण चर्चा करूया. येणाऱ्या कालावधीमध्ये त्याच्यामध्ये एक संघटना आहे स्वराज्य 32 शिराळा. ही देखील एक संघटना आहे आणि या संघटनेच्या अंतर्गत आपण पर्व क्रमांक 1.0 आपण अनुभवत आहोत. येणारे 12 बॉल आणि बनवायचे आहेत 16 धावा. असा रंगलेला एक जबरदस्त सामना. ख्वाब टूटे है मगर हौसले जिंदा है. अरे हा मोह है जहां मुश्किलें शर्मिंदा है. बॉलर अक्षय तैयार. 12 बॉल मध्ये करायचा आहे 16चा बचाव. कमी गतीचा बॉल वेगळ्या शैलीने टाकलेला आहे. एक सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे प्राप्त होते. दुसरीचा केला जाईल प्रयत्न. क्षेत्ररक्षण करताना झालेली थोडीशी गडबड, त्याचा मोबदला फलंदाजांनी एकीचं रूपांतर दुहेरीमध्ये केलेलं आहे. आता समीकरण पुन्हा बदलेल. येणारे 11 बॉल आणि बनवायचे आहेत 14 धावा. बॅटिंग मध्ये जर तुम्ही पाहिलं ना तर विनोद आणि त्यांच्या सोबतीला अमर गायकवाड. स्ट्रायकर एंडला फलंदाज विनोद आहेत आणि नॉन स्ट्रायकर एंडला अमर. तर बॉलर अक्षय तैयार. शरीरापासून दूर टाकलेला बॉल. क्षेत्ररक्षक पुन्हा धावतायत बॉलला अडवण्यासाठी. क्षेत्ररक्षण चांगलं केलंय परंतु 2 धावा रुकू शकत नाहीयेत. गोलंदाजांना चांगली गोलंदाजी करावी लागेल. अक्षयला दमखम दाखवावाच लागेल. चाहे लंबा हो सफर, चाहे अजब हो डगर, मुश्किलों से डरना क्या दोस्तों जब मुकाम पाना हो अगर. अक्षय यांच्याकडे क्षमता आहे. संघाने विश्वास ठेवलेला आहे षटक क्रमांक 4 मध्ये आणि हेच ते षटक आहे जिथे टीम श्री 11 कुसाईवाडी संघ हा सामना कंट्रोल करू शकतो. दुसरीकडे समृद्धी वॉरियर्सलाही ही संधी आहे की हा सामना कंट्रोल करण्याची संधी आहे या षटकामध्ये. आपण म्हणतो ना की सायंकाळचं सत्र आणि वातावरणामध्ये होणारे बदल. वाऱ्याचा वेग वाढलेला आहे, किंबहुना काही वेळेस वातावरण शांतही असतं
जोरकस फटका लॉंगॉनला खेळला, क्षेत्ररक्षक झडप घालतायत. बॉल माझ्यापर्यंत येण्यापेक्षा मी बॉल पर्यंत जातो. थोडीशी गडबड झाली, परंतु फलंदाजांनी कोणताही दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला नाहीये. फलंदाज जोखीम घ्यायला तयार नाहीयेत आणि जिथे या बॉलच्या पाठीमागे मिळाले धावसंख्या 1, 3 बॉलच्या पाठीमागे आता समीकरण बदलत आहे. आता येणारे 9 बॉल आणि बनवायच्या आहेत 11 धावा. 9 बॉल 11चं गुणोत्तर आहे. बॉलर अक्षय तयार, तर स्ट्रायकर एंडला अमर गायकवाड ज्यांची बॅट तळपली आहे. स्क्वेअर कटचा फटका डीपला, क्षेत्ररक्षक धावत चालतायत, परंतु बॉल सीमारेषेच्या पलीकडे सरळ 4 धावेंसाठी होतोय फरार. फलंदाज अमर गायकवाड यांच्या बॅट मधून येतोय क्वालिटी फटका, चौकार. वतीने आपण गाणं ऐकलं की नागोबा डोलायला लागला आणि नागपंचमी म्हटलं ना की 32 शिराळा, आणि 32 शिराळा म्हटलं की नागपंचमी एक मोठा सण आहे या तालुक्याचा. आणि हा तालुका यासाठी जाणला जातो. संपूर्ण जगभर या तालुक्याची या सणासाठी ख्याती आहे. शरीरापासून दूर ठेवलेला बॉल येतोय तो डॉट बॉल. आता कमबॅक करण्याचा प्रयत्न केलेला आहे. येणारे 7 बॉल आणि 7 धावांची गरज आहे. घायल तो या हार परिंदा है, लेकिन जो फिर से उड़ सका ना वही यहाँ पर जिंदा है. 7 बॉल 7 धावांची गरज. बॉलर तयार अक्षय, ज्यांनी या अगोदरचा बॉल चांगला टाकलाय. क्षेत्ररक्षणामध्ये फेरबदल, काही खेळाडू जवळ बोलवलेले आहेत. अंतिम बॉल या षटकातला. सन्मान दिलाय, 1 धाव घेऊन स्ट्राइक आपल्या. इथे पहा डायरेक्ट हिट, अमर गायकवाड माघारी. विकेटचं होतंय पतन. समीकरण तेच राहिलंय. बॉलची संख्या कमी झालीये. 6 बॉल आणि बनवायच्या आहेत 7 धावा. 5 धावण्याचा प्रयत्न, संकेत हेच दिले होते की स्ट्राइक माझ्याकडे ठेवायचंय, आणि त्यावेळेस मात्र केलेली फेक आणि घेतलेला यष्ट्यांचा वेध. फलंदाज अमर गायकवाड रनआउट. महत्वाच्या क्षणाला मोठा धक्का. आणि 6 बॉलच्या पाठीमागे बनवायच्या आहेत 7 धावा. आता कल्पक बुद्धिमत्तेचा वापर कोणता संघ करेल? एक सामना मला असंही आठवतो ना, साऊथ आफ्रिका विरुद्ध भारत, आणि या सामन्यामध्ये साऊथ आफ्रिका टीमला बनवायच्या होत्या 6 धावा आणि बॉल शिल्लक होते 6. भारतीय टीमने आणि अनिल कुंबळे यांनी अशी काय गोलंदाजी केली ना की भारतीय टीमने तो सामना कंट्रोल केला. परंतु मोहम्मद अझरुद्दीन यांनी टीम मीटिंग बोलवली आणि त्यावेळेस मात्र एक खेळाडू पुढे आला, कारण परिस्थिती अशी होती की अपयशाची घंटा आपल्या गळ्यामध्ये कोण बांधणार. त्यावेळेस समोर आले भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर सर, आणि त्यांच्या कल्पक बुद्धिमत्तेमुळे भारतीय संघाने तो सामना जिंकला होता. कल्पक बुद्धिमत्ता काय होती तर सुरुवातीच्या 4 बॉलमध्ये अवघ्या 2च धावा दिल्या होत्या. 5 बॉलमध्ये अवघ्या 2च धावा दिल्या होत्या. शेवटच्या बॉलवरती विकेट किपरला सांगितलं की तुला जेवढं लांब थांबता येईल ना तेवढं तू लांब राहा. असं नको व्हायला की बॅटची कडा लागून बॉल सीमारेषा पलीकडे जाईल, आणि तसंच घडलं आणि विकेट किपरने तो बॉल अडवला. विकेट किपर स्टंप पासून फार दूर होता आणि तो सामना भारतीय संघाने सचिन सरांच्या कल्पक बुद्धिमत्तेमुळे जिंकला होता. बॉलर तयार. सुभाष यांच्या नावी हे षटक आहे. क्षेत्ररक्षक आहेत परंतु जातायत एक सिंगल धाव. दुसरीचा प्रयत्न. आता 5 बॉल आणि बनवायच्या आहेत 5 धावा. कल्पक बुद्धिमत्ता, मनोधैर्य, अतुलनीय खेळ, आत्मपरीक्षण, गांभीर्य, या सर्व गोष्टी आता लक्षात घ्याव्या लागतील. 5 बॉल 5 धावांची गरज आहे. जीतूंगा मैं ये खुद से वादा करो, जितना सोचते हो ना कोशिश उससे भी ज्यादा करो, तकदीर रूटे पर हिम्मत ना टूटे, इतना अपना मजबूत इरादा करो. येणारे 5 बॉल 5 धावांची गरज. रंगलेलं तुंबळ युद्ध. सेली मिडॉप असताना त्यांच्या बाजूने बॉल खेळला. क्षेत्ररक्षक वेगाने वाऱ्याच्या वेगाबरोबर धावत येत आहेत, परंतु 2 धावा रोखू शकणार नाहीयेत.
आता 4 बॉल आणि बनवायच्या आहेत 3 धावा. वक्त से लड़कर जो नसीब बदल दे इंसान वही जो अपनी तकदीर बदल दे. माणसाला स्वतःचं नशीब बदलता आलं पाहिजे. 4 बॉल मध्ये बनवायच्या आहेत 3 धावा. जहां कोशिशों का कद बड़ा होता है ना वहां नसीब को भी झुकना पड़ता है. जिथे प्रयत्नांची उंची मोठी असते ना तिथे नशिबालाही झुकावं लागतं. सामना बनवण्यासाठी झगडावं लागेल, लढावं लागेल. यावेळेला अंगावरती येणारा बॉल एखादा सिली मिडॉन जर असता ना तर निश्चित ही धाव वाचू शकली असती, परंतु स्ट्रायकर एंडला फेक केली आणि फलंदाज होतील रन आउट. आता येणारे बॉल असतील 3 धावा बनवायच्या आहेत. 2 ऐकूया एक चांगलं संगीत. राघव राजाराम, पतित पावन सीताराम. आता 3 बॉल 2 धावांची गरज आहे. म्हणजे पॅनल्टीच्या धावा किती महत्वाच्या होत्या. संरक्षण गार्ड जर तुम्ही मैदानाच्या आतमध्ये बदलताय ना तर त्याला 2 धावांची पॅनल्टी आहे. आणि अशा प्रकारे श्री 11 ने च्या फलंदाजाने संरक्षण गार्ड हे मैदानाच्या आतमध्ये बदललं होतं. अन्यथा समीकरण आता वेगळं बघायला मिळालं असं. जिथे 3 बॉल 2 हव्या आहेत ना तिथे 3 बॉल 4 हव्या असत्या. म्हणजे या प्रकारची आपण जर तरची चर्चा करतोय. आता 3 बॉल 2 ची गरज आहे. आणि बॅटिंगसाठी आता मैदानाच्या आतमध्ये फलंदाज. मित्रांनो सामना आवडला असेल ना तर दोन्ही संघांच्या संघर्षाला आपण देऊया टाळ्यांचा प्रतिसाद. 3 बॉल 2 ची मॅच. 3-2-2-3. हर दर्द की एक पहचान होती है, खुशी चंद लम्हों की मेहमान होती है, वही बदलते रुख हवाओं का दोस्तों जिनके इरादों में जान होती है. 3 बॉल 2. क्षेत्ररक्षणामध्ये केलाय फेरबदल. काही खेळाडू जवळ बोलवलेले आहे धावा वाचवण्यासाठी. बचाव होईल की पाठलाग होईल, पैसा वसूल सामना. आणि इथे खराब दिशा. व्हाईट बॉल पंचांनी खेळवलेला आहे. या क्षणाला दिशेवरती नियंत्रण ठेवणं किती महत्वाचं आहे. पंचांनी खेळवलं, दिशा खराब. आता 3 बॉल मध्ये बनवायची आहे 1 धाव. इच्छाशक्ती जर प्रबळ असेल ना तर जीवनातल्या अशक्य गोष्टी शक्य होतात. आग तूफान से निकल सकती है, कश्ती बुझाकर फिर जल सकती है. हिम्मत मत हारना मेरे यारो, किस्मत कभी भी बदल सकती है. आतमध्ये कुणी जाऊ नका, आयोजन समिती सूचना आहे. मॅच कोणी जिंको, आतमध्ये कुणी जाणार नाही याची नोंद आपण घ्या. तुम्ही जल्लोष मैदानाच्या बाहेर करू शकता, हा तुमचा अधिकार आहे. 3 बॉल 1 चा सामना. आणि इथे ही विजय धाव बनवलेली आहे. समृद्धी वॉरियर्स फुफिरे टीम हा संघ विजय होतोय. एका संघाने सामना जिंकला तर श्री 11 कुसायवाडीने प्रेक्षकांची मनं जिंकली. कमी धावसंख्येचा सामना शेवटच्या बॉल पर्यंत घेऊन गेले. श्री 11 कुसायवाडीच्या संघर्षाला आमचा सलाम आहे. आणि टीम समृद्धी वॉरियर्स फुफिरे या टीमचं अभिनंदन आहे. त्यांनी आणखीन एक सामना या प्रीमियर लीग मध्ये जिंकलेला आहे. त्याचबरोबर आपण सामनावीराचा पुरस्कार आपण अनाउन्स करूया. आणि हा पुरस्कार आहे प्लेयर ऑफ द मॅच